स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा अशीच स्वामी चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ अशीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. खरं तर स्वामी सेवेमध्ये येण्यासाठी देखील खूप भाग्य असावं लागतं आणि ज्याच्या नशिबी ते भाग्य आहे तीच लोक स्वामींच्या सेवेत येतात, स्वामींचे भक्त होतात. कारण स्वामी हे ब्रह्मांडाचे नायक आहेत आणि ब्रह्मांडाच्या नायकाचे भक्त व्हायला देखील भाग्य असावे लागते. परंतु सर्वच जण एकाच देवाला मानतात हे मात्र शक्य नाही. कारण या जगामध्ये भरपूर देव आहेत आणि त्या देवांना वेगवेगळी लोक मानत असतात. म्हणजे ज्या व्यक्तीला ज्या देवावरती विश्वास आहे ती लोक त्याच देवाची भक्ती करतात. बघा, कधी कधी काय होत असतं की काही लोकांना वेगवेगळ्या देवांवरती विश्वास असतो. मग काहींना विठ्ठलावरती विश्वास असतो, काहींना महादेवावरती म्हणजे आपल्या शिवशंभूवरती विश्वास असतो, काहींना श्रीरामावरती विश्वास असतो. म्हणजे इथे आपापल्या विश्वासाचा आपापल्या भक्तीचा भाग आहे. परंतु कोणीही कोणालाही सांगू शकत नाही की तू या देवाची भक्ती करू नकोस आणि तू या देवाची भक्ती कर. हा प्रत्येकाच्या मनाचा प्रश्न असतो आणि स्वतःच्या विश्वासाचा प्रश्न असतो. त्यामुळे प्रत्येकाने स्वतः ठरवायचं आहे की आपण कोणत्या देवाची भक्ती करायची आहे. आणि आजचा अनुभव हा देखील याच पद्धतीने आहे. हा अनुभव कोणाचा आहे हे सांगण्यास मनाई आहे. म्हणजे ताईंनी सांगितलं आहे की माझं नाव घेऊ नका, फक्त माझा अनुभव शेअर करा. आणि ज्यावेळेस तुम्ही हा अनुभव ऐकाल त्यावेळेस या अनुभवानंतर कोणीही स्वामींच्या सेवेपासून वंचित राहणार नाही. आणि प्रत्येकाला काही ना काही शिकवून जाणारा हा स्वामींचा अनुभव आहे. चला तर मग जाणून घेऊया त्या ताईंचा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मला माझा अनुभव सांगण्यात खूप आनंद होत आहे. माझ्या घरामध्ये मी, माझे मिस्टर, माझे सासू आणि माझे सासरे आम्ही 4 जण राहतो. माझे मिस्टर हे जॉब करतात आणि माझे सासरे देखील जॉब करतात. माझ्या घरामध्ये सर्व हे मांसाहार करणारे आहेत आणि त्याबरोबरच माझ्या घरातील सर्वजण हे वेगळ्या देवांची सेवा करतात. म्हणजे आपल्या घरामध्ये असणारे जे कुलदैवत आहेत, कुलदेवी आहे, ग्रामदेवी आहे आणि या देवदेवतांची सेवा करतात, भक्ती करतात. त्यांचा त्या देवांवरतीच विश्वास आहे. मी देखील काही दिवस देवांची सेवा केली, परंतु माझे मन तिथे रमत नव्हते. मला स्वामींची ओढ होती, कारण मला कधीही स्वामींविषयी एवढं काहीही माहीत नव्हतं. परंतु मी ज्यावेळेस स्वामींचे अनुभव ऐकत होते त्यावेळेस मला स्वामींविषयी ओढ लागायची आणि मला देखील वाटायचं की स्वामींची सेवा करावी, स्वामींचं नामस्मरण करावं. आमच्या घरामध्ये सर्वजण मांसाहार करतात, त्याबरोबरच घरातील सर्वजण हे घरातील म्हणजे देवघरामध्ये असणाऱ्या सर्व देवी देवतांची सेवा करतात, त्यांचीच भक्ती करतात. माझे लग्न हे नुकतेच झाले होते. म्हणजे माझ्या लग्नाला 2-3 महिनेच झाले होते आणि तेव्हापासूनच मला स्वामींच्या नामस्मरणाची, स्वामींच्या भक्तीची ओढ लागली होती. परंतु स्वामींची सेवा, स्वामींची भक्ती करायची तर कशी करायची? घरामध्ये स्वामींचा फोटो नव्हता किंवा स्वामींची मूर्ती देखील घरामध्ये नव्हती. त्यामुळे स्वामींची भक्ती जरी करायचं म्हटलं तरी कशी करायची हा देखील मोठा प्रश्न होता. आणि त्याबरोबरच घरातील सर्वजण इतर देवतांची भक्ती करत होते. त्यामुळे माझ्या स्वामी सेवेला कोणीही तयार नव्हते. आणि मी माझ्या घरामध्ये स्वामींच्या सेवेबद्दल, स्वामींच्या भक्तीबद्दल बोलून देखील दाखवलं, परंतु घरामध्ये कोणीही तयार झालं नाही. आणि तेव्हापासून मला स्वामींचं नाव घ्यायला देखील मनाई आली. आमच्या घरातील लोक असं मानत होते की स्वामींची भक्ती करणं खूप अवघड आहे आणि आपण सर्वजण मांसाहार करत आहोत. त्यामुळे आपण सर्वांनी कोणीही स्वामींची भक्ती अजिबात सुद्धा केली नाही पाहिजे. स्वामींची भक्ती करणं हे सोपं काम नाही, असा आमच्या घरातील प्रत्येकाचा समज होता. आणि त्याबरोबरच घरातील सर्वजण स्वामी भक्ती करण्यास ही घरातील कोणालाही आवडत नव्हते. परंतु मला स्वामींच्या भक्तीची खूप ओढ लागली होती. त्यामुळे मी माझ्या मिस्टरांना 1दा-2दा विचारून पाहिलं, परंतु त्यामुळे घरामध्ये भांडणं व्हायला लागली, वादावाद वाढायला लागला आणि कोणत्याही कारणावरून माझ्यावर राग येऊ लागला.
आणि मला स्पष्टपणे सांगण्यात आलं की तू कोणत्याही देवाची भक्ती कर, परंतु स्वामींची भक्ती अजिबात सुद्धा करायची नाही. आम्हाला आमच्या घरामध्ये स्वामींची भक्ती केलेलं अजिबात सुद्धा आवडणार नाही. त्यामुळे मी स्वतः ठरवलं की आता आपण स्वामींची भक्ती करायची, परंतु ती कोणाच्याही देखत किंवा कोणालाही न सांगता, म्हणजेच आपण भक्ती करायची आपल्या मनामध्ये. आणि तेव्हापासून मी सुरुवात केली स्वामींच्या नामस्मरणाला. स्वामींचं नामस्मरण हे माझ्या मनामध्ये सतत चालू असायचं. जी काही सेवा करायची आहे, म्हणजे स्वामींना अभिषेक म्हणा किंवा स्वामींची पूजा म्हणा, कोणतीही सेवा करायची असेल तर ती सेवा ही माझ्या मनामध्ये चालू झाली. त्यानंतर मी स्वयंपाक करत करत, कपडे धुवत, भांडी धुवत सदैव स्वामींचं नामस्मरण मनामध्ये करत राहिली. त्यामुळे घरामध्ये सर्वजण विचार करू लागले की ही एवढी बडबड करणारी, एवढी सतत बोलणारी, आता ही बोलणं बंद का केलं आहे. म्हणजे स्वयंपाक करताना देखील मी माझ्या सासूंशी, मिस्टरांशी सतत बोलत असायची, परंतु आता मी कोणाशीही बोलत नव्हते. काम करत करत स्वामींचं नामस्मरण हे माझ्या तोंडातल्या तोंडात चालूच होते. त्यामुळे मी इतरांशी बोलणे बंद केले होते. आणि घरातील माझ्या सासूला, माझ्या मिस्टरांना, सासऱ्यांना असं वाटत होतं की हिला बहुतेक स्वामींची सेवा करायला नको म्हटलं म्हणून ही सर्वांवर रुसली असेल. त्यामुळे घरामध्ये कोणाशीही ती बोलत नाही असं घरातील प्रत्येकाला वाटू लागले होते. परंतु मी माझ्या मनामध्ये स्वामींच्या नामस्मरणामध्ये दंग झाली होती. घरामधील सर्वांशी मी बोलायचे, पण तितकंच बोलायचे जितकं महत्त्वाचं आहे. म्हणजे एखादं काम असेल, एखादा महत्त्वाचा शब्द असेल तेवढंच मी बोलायचे आणि बाकी सर्व स्वामींच्या नामस्मरणामध्ये मग्न होऊन जायचे. एके दिवशी मिस्टरांच्या सुट्टीचा दिवस होता. घरामध्ये सर्व कामं आटपली आणि नंतर मी माझ्या बेडरूममध्ये आले. सर्वजण घरातील लोक ही हॉलमध्ये बसून टी व्ही पाहत होते, परंतु मला टी व्ही पाहण्यात अजिबात सुद्धा रुची नव्हती. माझं काम आटपून झाल्यानंतर मी माझ्या बेडरूममध्ये गेले आणि तिथे जाऊन स्वामींचं नामस्मरण करायला सुरुवात केली. बेडरूममध्ये एका खुर्चीवरती बसून मी स्वामींच्या नामस्मरणाला सुरुवात केली आणि तिथेच मी स्वामींचं नामस्मरण करू लागले. घरातील सर्व लोक ही हॉलमध्ये बसून टी व्ही पाहत होते. खुर्चीवरती बसून स्वामींचं नामस्मरण करत करतच कसं काय माहीत मला डोळा लागला. म्हणजे माझी त्याच वेळी झोप लागली आणि मी झोपेमध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप करत होते. परंतु मला झोप लागल्यामुळे माझा जो मनातल्या मनात जप चालू होता तो माझ्या तोंडातून आवाज येऊ लागला होता. आणि नेमकं त्याच वेळी माझे मिस्टर हे बेडरूममध्ये आले आणि त्यांनी पाहिलं की माझ्या तोंडातून श्री स्वामी समर्थांचं नाव येत आहे. आणि ज्या वेळेस त्यांना माझ्या तोंडातील श्री स्वामी समर्थांचे नाव ऐकू आले त्यावेळेस ते खूप रागवले आणि लगेचच आईला सांगायला निघून गेले. हॉलमध्ये आई बसली होती. आईला मिस्टरांनी सांगितलं की ती स्वामींचं नाव घेत आहे, श्री स्वामी समर्थ म्हणत आहे. त्यावेळेस माझी सासू माझ्या मिस्टरांना म्हणाली की ती बाई ऐकत नाही, नको तिच्या नादी लागू, असं म्हणून तिने थोडी मीठ मिरची जास्त वाढवून माझ्या मिस्टरांना फुगवलं किंवा माझ्याबद्दल 2 शब्द आगाऊ सांगितलं. आईचं सर्व बोलणं ऐकून झाल्यानंतर मिस्टर बेडरूममध्ये आले आणि त्यांनी रागाने माझ्या कानाखाली वाजवून दिली. म्हणजे माझ्या गालावरती त्यांची 5च्या 5 बोटे उठली होती. इतक्या जोरात त्यांनी माझ्या गालावर मारले होते. परंतु मी एकदम दचकून जागी झाली. मला काहीही समजत नव्हतं की मला का मारलं आहे. आणि त्याबरोबरच लग्नाला काही महिनेच झाले होते, त्यामुळे मी कोणाला विचारू देखील शकत नव्हते. त्यावेळेस मी माझ्या मिस्टरांना म्हणाले की माझं काय चुकलं, मला तुम्ही का मारलं. परंतु ते खूप रागवले होते आणि मला म्हणाले श्री स्वामी समर्थांचं नाव घेतेस. आणि ते म्हणाले की कोण ते स्वामी समर्थ आणि ते अक्कलकोटमध्ये तरी आहेत का, आणि काय म्हणून त्यांचं नाव घेत असती, तुला दुसरे देव नाहीत का, त्यांचंच कशाला सारखं नाव घेत असतेस, म्हणून माझ्यावर ओरडले. त्यानंतर मी एकही शब्द बोलले नाही, कारण मी जर एखादा शब्द अजून बोलले असते तर त्यांनी मला फिरून अजून मारलं असतं. त्यामुळे मी शांत झाले आणि रडू लागले. नुसतं स्वामींचं नाव घेतलं म्हणून मला इतका मार मिळाला होता. आणि त्यानंतर मी रडत रडत झोपी गेले. त्यानंतर मी जेवले देखील नाही. संध्याकाळी मी तशीच रडत होते आणि पोटामध्ये जेवण नसल्यामुळे मला झोप ही लागत नव्हती. घरामध्ये कोणीही विचारलं नाही की जेवलीस का, कोणीही काहीही बोललं नाही आणि मी तशीच बेडरूममध्ये पडून राहिली.
माझे मिस्टर देखील आले. त्यांनीही मला विचारलं नाही की जेवलीस का, काहीही नाही. आणि ते देखील आले आणि माझ्या शेजारी झोपून गेले. माझ्या मिस्टरांना गाढ झोप लागली होती, परंतु मी या अंगावरून त्या अंगावर करत तशीच जागी होती, कारण मला झोप लागत नव्हती. स्वामींना माझे मिस्टर तसे बोलले होते, त्यामुळे मी स्वामींना प्रार्थना करत होते की स्वामी, माझ्या मिस्टरांकडून चुकलं, त्यांना माफ करा. वाटलं तर त्याची क्षमा मला द्या, त्यांच्या शिक्षा त्यांना देऊ नका. त्यांच्या चुकीला क्षमा करा. त्यांच्या चुकीबद्दल जी काही शिक्षा होईल ती मला द्या, परंतु त्यांना माफ करा. स्वामी, ते खरोखर चुकले, त्यांना माफ करा, अशी मी स्वामींना विनवणी करत होती. त्यामुळे मला झोप अजिबात सुद्धा लागत नव्हती. असेच माझ्या डोळ्यातून सतत पाणी येत होते आणि मी स्वामींना विनवत होते. आणि माझे मिस्टर पडले की त्यांना गाढ झोप लागली, परंतु मला झोप अजिबात सुद्धा लागत नव्हती. रात्रीच्या 12-1चा सुमार होता, परंतु तरी देखील मला झोप लागली नव्हती. आणि नेमकं त्याच वेळेस गाढ झोपेमध्ये असणारे माझे मिस्टर अचानक दचकले आणि मोठमोठ्याने ओरडतच उठून बसले. त्यावेळी मी त्यांच्याकडे पाहिले तर त्यांच्या पूर्ण शरीरातून घाम बाहेर येत होता. त्यांचे शरीर घामाने पूर्णपणे भिजले होते. अंगातून घामाचे ओघळ येत होते. मी त्यांच्याकडे पाहिले आणि पदराने तोंड पुसले. मी त्यांना विचारलं की काय झालं तुम्हाला? एवढा अंगातून घाम येत आहे आणि तुम्ही एवढं दचकून, एवढं आरडत ओरडत का उठला? काय झालं तुम्हाला? तुमची तब्येत बरी आहे का? तुम्हाला बरं वाटतंय का? असे मी त्यांना म्हणत होते. आणि त्यावेळी ते मला म्हणाले की अगं, मी तुला मारलं ना, त्यामुळे तुझे स्वामी माझ्या स्वप्नामध्ये आले आणि त्यांनी देखील माझ्या कानाखाली वाजवून दिली. आणि मला त्यांनी इतक्या जोरात मारलं की मला ओरडायला देखील येत नव्हतं. माझा आवाज पूर्णपणे बंद झाला होता आणि मी इतका घाबरलो होतो. त्यांनी मला इतक्या जोरात मारलं आणि मला ते स्पष्टपणे विचारत होते की तू कोण आहेस? माझ्या अस्तित्वावर बोट दाखवणारा. तुला काय माहीत आहे माझ्याबद्दल? आणि तू मला काहीही बोलू शकत नाही. मी कोठे आहे हे विचारणारा तू कोण आहेस? मी या चराचरामध्ये आहे आणि त्याबरोबरच मी अक्कलकोटमध्ये सुद्धा आहे, असे मला तुझ्या स्वामींनी सांगितले. त्यांनी मला अगोदर मारले आणि नंतर विचारले. आणि त्यावेळी मला आनंदी व्हावं की दुःखी व्हावं हे देखील समजत नव्हतं, कारण माझ्या स्वामींनी माझी भक्ती स्वीकार केली होती. मला माझ्या मिस्टरांनी मारलं म्हणून स्वामींनी त्यांना धडा शिकवला, परंतु मला सुखी व्हावं की दुःखी व्हावं हे देखील त्या अवस्थेमध्ये समजत नव्हते, कारण माझ्या मिस्टरांची परिस्थिती ही खूप घाबरलेली होती. आणि त्यावेळी मी स्वामींचे मनोमन आभार मानले. त्यानंतर माझे मिस्टर म्हणाले की ए बाई, तुला कोणाची सेवा करायची त्यांची सेवा कर. तुला ज्या देवाचं नामस्मरण करायचं आहे त्या देवाचं नामस्मरण कर. मी कधीही तुझ्या कोणत्याही नामस्मरणामध्ये किंवा कोणत्याही देवाची सेवा कर म्हणून मी तुला सांगणार नाही. तुला ज्या देवाची सेवा करायची आहे त्या देवाची सेवा कर. आणि तुला जरी तुझ्या स्वामींचा फोटो घरामध्ये आणायचा असला तरी देखील आण. मी कोणत्याही प्रकारे तुला नकार देत नाही. तुला जी सेवा करायची आहे ती तू सेवा घरामध्ये करू शकतेस. मला माझ्या मिस्टरांनी सांगितले. आणि तेव्हापासून मी माझ्या घरामध्ये स्वामींची भक्ती करायला सुरुवात केली. माझ्या घरामध्ये मी छोटासा स्वामींचा फोटो आणला आणि सर्व देवांबरोबर मी स्वामींची देखील सेवा करू लागली. त्यानंतर माझ्या मिस्टरांनी माझ्या सासूला, माझ्या सासऱ्यांना, सर्वांना माझ्या स्वामींबद्दल सांगितलं. माझ्या मिस्टरांना स्वप्नामध्ये स्वामींनी काय काय सांगितलं सर्व काही त्यांनी त्यांच्या आईला सांगितलं. त्यावेळी आईच्या मनामध्ये देखील स्वामींविषयी एक भावना निर्माण झाली आणि त्यांना देखील वाटलं की एवढ्या थोड्या महिन्यामध्ये सेवा करून हिला स्वामी प्रसन्न झाले तर मला देखील स्वामी प्रसन्न होतील. त्यामुळे माझ्या सासूने देखील स्वामींची सेवा करायला सुरुवात केली आहे. आणि आता माझी सासू देखील स्वामींचं नामस्मरण करते आणि मला कधीही स्वामींची सेवा करण्यास अडवत देखील नाही. स्वामींच्या कृपेनेच आता माझा सुखी संसार चालू झालेला आहे. माझ्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे भांडण तंटा काहीही होत नाही. सर्वजण सुखाने, समाधानाने आणि आनंदाने राहतात. आणि हे सर्व शक्य झाले ते स्वामींच्या सेवेमुळे आणि स्वामींच्या चमत्कारामुळे. हा होता माझा स्वामींविषयीचा अनुभव. हा सत्य अनुभव मी सर्वांबरोबर शेअर करते, ज्यामुळे कोणाला काहीतरी माझ्या अनुभवातून नक्कीच शिकायला मिळेल. तर बघा मित्रांनो, ज्या वेळेस एखादा स्वामींची सेवा करतो
तुम्ही त्यांना स्वामींची सेवा करण्यास कधीही अडवायचं नाही, कारण स्वामींच्या सेवेमध्ये यायला सुद्धा भाग्य लागते. जी लोक मनापासून स्वामींची सेवा करतात कधीही त्यांना त्यापासून वंचित करायचं नाही. एखादा व्यक्ती एखाद्या देवाची सेवा करतो, परंतु दुसरा व्यक्ती त्याला जर अडवत असेल तर ते घोर पाप मानले जाते. कारण स्वामी हे असेच आहेत. स्वामींची कोणीही भक्ती केली, कोणीही सेवा केली तर स्वामी कधीही कोणाचे काहीही ठेवत नाहीत. सर्व काही व्याजासकट परत देतात. त्यामुळे त्यांचं कोणीही जशी घडेल तशी जरी सेवा केली तरी देखील त्या सेवेवरती स्वामी प्रत्येकाला प्रसन्न होतात. आणि ज्यावेळेस स्वामी प्रसन्न होतात त्यावेळेस त्या भक्तांना अनुभव आल्याशिवाय, स्वामींची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. त्यासाठी स्वामींचं मनापासून नामस्मरण करणं, स्वामींची भक्ती करणं ते महत्त्वाचं आहे. त्यामुळे स्वामींची भक्ती करायची आहे आणि स्वामी त्या भक्तीचं फळ कधी केव्हा देतील हे कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे आपण फक्त सेवा करायची आहे, कारण आपल्यापेक्षा स्वामींना माहीत असतं की आपल्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. त्यामुळे वेळ आल्यानंतर सर्व काही स्वामी हे नीट करणार आहेत, सर्व काही व्यवस्थित करणार आहेत. स्वामींच्या सेवेचं फळ हे प्रत्येकालाच मिळत असते, परंतु काहींना पटकन मिळते तर काहींना उशीर लागतो, कारण आपल्या कर्म देखील कधी कधी आडवे येत असते. त्यामुळे सेवेबरोबरच आपले कर्म देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. आणि या सर्वांबरोबर कष्टाला पर्याय नाही. आपली भक्ती ही कष्टाला फळ देण्याचं काम करत असते. त्यामुळे कष्ट करणे ही काळ्या दगडावरची रेष आहे. त्यामुळे प्रत्येकाने भक्ती तर करायचीच आहे, त्याबरोबर प्रयत्न देखील करायचे आहेत. तर मित्रांनो, हा होता त्या ताईंचा अनुभव. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मनापासून आभारी आहे. तुम्ही सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.